जय भवानी, जय जिजाऊ. खेडेकर साहेब बोलताय ना? हॅलो, जय जाऊ. खेडेकर साहेब बोलतायत ना? बोलतो. साहेब, तुम्ही पवार साहेबांची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केली आहे. योग्य वाटतं का हे? आपणच सगळं ह्याच्या माध्यमातून काम करताय, एवढं प्रचंड मोठं तुमचं संघटनेचं कार्य आहे, मग असं कसं करताय तुम्ही? मग त्याच्यात आपल्या काही भावना बिवना दुखवणं असं नसतं. हा? काय आहे त्याच्यात की ज्या शरद वेळेस पवार हे शिवाजी, मग मला सांगा, संभाजी ब्रिगेडतर्फे कोश्यारीने जे विधान केलं होतं त्यावेळेस पण आम्ही विरोध केला होता. कोश्यारीच्या आंदोलनमध्ये मी मराठा वंदनाच भोसले बोलते. हो ना, पण सगळ्यांनाच शिवाजी म्हणत नाही आपण, काही मर्यादित लोकांना म्हणतो. मर्यादित म्हणजे शरद पवार तुम्हाला शिवाजी महाराजांच्या रूपात दिसतात का? रूपात दिसतात नाही. आज जेव्हा जेव्हा आहेत काय आपल्याकडे विधान आहे? जेव्हा मराठा समाजाचं 16% आरक्षण, 23 मार्च 1994 ला मराठाच्या हक्काचं आरक्षण पण ठीक दिलं. आहे, जे झालं ते आहे आता. मग काही कसं त्याच्यात झालेलं आहे? जास्त तुम्हाला वाद नको. कसं का वाद नको? तुम्ही का अशी चुकीचं ठीक आहे. विधान करता? तुम्ही केलं तर चालतं का? ठीक आहे ना. तुम्हाला ठीक आहे, वाटतं ठीक आहे. मग चुकीचं? तुम्ही औरंगजेबाबरोबर आम्ही तुलना केली तुमची वगैरे चालेल का करा, तुम्हाला? अवश्य करा. काय हरकत अवश्य करा. म्हणजे तीच पात्रता आहे का? नाही, ठीक आहे ना. असं काय साहेब, आपण तुम्ही वादाला वैचारिक वारसा चालवणारे म्हणता तुम्ही. तुम्हीच जर अशी सगळं विधाने आहे केली, ते छत्रपती म्हणून शिवरायांचा अपमान करत असाल तर तसं काही नसतं.